नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला केमिस्ट्री या सब्जेक्टसाठी IIT आणि मेडिकलमध्ये ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत, आपल्या JEE, CET आणि दुसरं कोणतं तर नीट एक्झाम, या एक्झामसाठी लागणारे केमिस्ट्रीसाठीचे स्पेशली सगळे कंटेंट तुम्हाला बघायला मिळते. या आधीच्या व्हिडिओजमध्ये म्हणजे आधीचे व्हिडिओज जवळजवळ 50 व्हिडिओज केलेले आहेत. या व्हिडिओजमध्ये तुम्हाला वेगवेगळे टॉपिक्स लाईक केमिकल बॉन्डिंग, ॲटॉमिक स्ट्रक्चर, देन आयनिक इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, हे टॉपिक्स तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री स्पेशली हे तुम्हाला बघायला मिळतील. यानंतर आज आपण नवीन टॉपिक सुरू करूया, त्याचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. चलो, सो लेट अस स्टार्ट दिस टॉपिक. फर्स्ट वन, पहिलाच व्हिडिओ आहे, इंट्रोडक्शन पार्ट होणार आहे. सो केमिकल कायनेटिक्स मध्ये आपल्याला काय काय बघायचंय बघा. यामध्ये मेन पॉइंट काय आहे तर कायनेटिक्स इज रिलेटेड टू स्पीड ऑफ रिएक्शन. बरोबर, रिएक्शनचा स्पीड काय आहे. तर या टॉपिक मध्ये आपल्याला काय बघायचंय तर एखादी रिएक्शन जेव्हा आपल्याला कळतं की दिस रिएक्शन इज पॉसिबल, म्हणजे थर्मोडायनामिक्स आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री या दोन्ही टॉपिक मध्ये आपण एंडला कुठे येतो की रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे का नाही, म्हणजे रिएक्शन पॉसिबल आहे का नाही. ओके, फॉर एक्झाम्पल कन्व्हर्जन ऑफ डायमंड टू ग्रॅफाइट इज पॉसिबल. ओके, जरासं कन्फ्युजन होईल, थर्मोडायनामिक्स मध्ये तुम्हाला हा पॉइंट क्लिअर येईल. डायमंडचं ग्रॅफाइट होणं पॉसिबल आहे. ओके, सो होतं का होतं. मग चला, आपल्या घरातले सगळे डायमंड आहेत, त्यांना आपण प्रेस करूयात आणि त्याचं ग्रॅफाइट करू. इट इज नॉट पॉसिबल. वाय? बिकॉज इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम. ठीक आहे, इयर्स टू कम्प्लीट. सो रिएक्शन इज पॉसिबल बट वी शुड नो स्पीड ऑफ दिस रिएक्शन, की किती वेळ लागेल. ओके, सो केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर दिस टॉपिक इज इम्पॉर्टंट फॉर इंडस्ट्रियल स्केल. म्हणजे कसं की तुम्हाला एखादी इंडस्ट्री टाकायची किंवा मला एखादं फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, एखादं ड्रग तयार करायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, बरोबर आहे. सो एखादं प्रॉडक्ट तयार करायचं आहे, A+B गिव्स प्रॉडक्ट. सो हे प्रॉडक्ट किती वेळात तयार होईल ते आपल्याला बघायचं आहे. दुसरी गोष्ट काय, हे प्रॉडक्टचं फॉर्मेशन फास्ट पाहिजे असेल तर मला त्याच्यामध्ये काय अजून ऍड करता येईल का, टेम्परेचर वाढवायला स्कोप आहे का, कॅटलिस्ट काय ऍड करता येईल का, बरोबर ना. का काहीतरी वेगळंच होतंय, कॅटलिस्ट ऍड करून रिएक्शन अजूनच स्लो झाली, असं येऊ शकतं. किंवा दुसरं काय, एखादी रिएक्शन फास्ट असेल लाईक रेडिओ ऍक्टिव्ह रिएक्शन खूप फास्ट असतात. मग या केसमध्ये ही रिएक्शन आपण स्लो डाऊन करायला काय वापरता येईल, लक्षात येते. सो या सगळ्याचा स्टडी म्हणजे इट इज रिलेटेड टू स्पीड ऑफ रिएक्शन, ते आपल्याला बघायचं आहे इन दिस टॉपिक केमिकल कायनेटिक्स. ठीक आहे, हा झाला आता इंट्रोडक्टरी पार्ट. केमिकल कायनेटिक्सचा इंट्रोडक्शन कळालं म्हणजे ह्या टॉपिकचा इम्पॉर्टन्स. आता जरा मार्क्सच्या पॉइंट मध्ये बघूया की हा इम्पॉर्टंट टॉपिक कशासाठी. द फर्स्ट थिंग, दिस टॉपिक इज फ्रॉम 12th स्टँडर्ड. ठीक आहे, 12th स्टँडर्डचा आहे म्हणजे काय, बोर्ड एक्झामला. ओके, जी लोक SSC आणि CBSE बोर्डची एक्झाम देणार आहेत, ओके, त्यांच्यासाठी हा टॉपिक